की आज सकाळी मीराबाईंकडे येथून मोर्चा करण्यात आला पण यावरून परत हिंदी आणि मराठीचं नाही बघा, भाजप मुद्दामून हे वातावरण पेटवतंय. लोकसभेच्या वेळेस हिंदू मुस्लिमचं वातावरण पेटवलं गेलं, विधानसभेच्या वेळेस ओबीसी मराठा या विषयावर वातावरण पेटवलं गेलं. याच्यामध्ये सामान्य लोकांचे विषय राहतात बाजूला, पण याच्यामध्ये फक्त भेदभावाचं राजकारण आणून कशी ती राजकीय पोळी भाजायची सत्तेत यायचं. आता मुंबईचं इलेक्शन आहे आणि बिहारचं इलेक्शन आहे, यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा एक मुद्दा भाजपकडनं मुद्दामून पुढं केला जातो. आता सुरुवात कशी झाली, हिंदी सक्ती कायद्याच्या विरोधात एक वातावरण होतं, पालक विरोधात होते, 1ली ते 4थीचे जे पालक होते मुलामुलींचे ते विरोधात होते आणि त्यांनी तो मुद्दा पुढे आणला. ठाकरे परिवाराने त्याला सपोर्ट केला, आम्ही सपोर्ट केला. वातावरण इतकं पेटत गेलं की सरकारला भीती वाटली आणि सरकारने GR मागे घेतला. पण भाजपचे लोक हुशार असल्यामुळे त्यांनी केलं असं की हिंदी सक्ती ह्या विषयावरनं वातावरण नेलं, मराठी विरुद्ध हिंदी, नाही तर मराठी विरुद्ध परप्रांतीय, आणि हा विषय मुद्दामून पेटत ठेवला गेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईमध्ये परप्रांतीय पण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, मराठी तर आहेत पण परप्रांतीय पण असल्यामुळे मतात विभाजन होईल आणि त्याचा फायदा हा BJPला झाला पाहिजे. नुकसान एकनाथ शिंदेला आहे, साहेबांना आहे, पण फायदा BJPला आहे. आणि त्याच्यातच बिहारचं इलेक्शन असल्यामुळे एका दगडात दोन पक्षी, BJP कुठेतरी द्वेषाच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं. कारण होम मिनिस्टर हे BJPचे नेते आहेत. आता काही दिवसांपूर्वी तुम्ही परप्रांतीयाला परमिशन देता, पण आज मराठींचा मुद्दा, नाही तर मराठी लोकांचा जेव्हा मोर्चा येतो तेव्हा तुम्ही तिथं परमिशन देत नाही. मग कुठंतरी ही आग अजून पेटली पाहिजे, लोक अजून चिडली पाहिजे, म्हणून कुठंतरी भाजपचे नेते अशा पद्धतीने वागत आहेत. आणि त्याच्यात दुर्दैव एवढंच की काही कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचे, ज्यात मनसे असेल हे असेल, कुणाचं तरी घर फोडतायत, कुणाला तरी मारतायत, हे आम्ही त्याचा विरोध करतो. पण मराठीच्या मुद्द्यावर आम्ही नक्कीच एकत्र आहोत. पण मराठी आमच्यासाठी कोण आहेत की जे महाराष्ट्रात जन्मलेत, नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून इतर राज्यातून लोक आलेत, ज्यांना मराठी येत असलं काय नसलं काय, पण मराठीचा मान सन्मान ते ठेवतात, महाराष्ट्र धर्माचा मान सन्मान ठेवतात, हे आमच्यासाठी मराठी आहेत. पण इथं भाजप मुद्दामून महाराष्ट्रीयन, नाही तर मराठी विरुद्ध अमराठी करून फक्त राजकीय पोळी भासतात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. आज देशाची सर्वोच्च न्यायाधीश आज विधानसभेत आहे, महाराष्ट्राच्या मात्र विधानसभेत सध्या विरोधी पक्ष नेता, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, सरकार घाबरतं, कारण विरोधी पक्ष नेता म्हणजे सामान्य लोकांचा आवाज असतो. आणि आज लोकच या सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जात असताना आपण सर्वजण बघतो. जे काही शब्द सरकारने इलेक्शनच्या काळामध्ये दिले होते ते त्यांना पूर्ण करता आले नाहीत, करत नाहीत, त्यावर चर्चा करत नाहीत. म्हणून कुठंतरी जर आपण विरोधी पक्ष नेता दिलं तर यांना उत्तर द्यावं लागेल आणि त्याला एक प्रोटोकॉल असतो. ते उत्तर या सरकारला देता येत नसल्यामुळे आणि घाबरले असल्यामुळे तिथं विरोधी पक्ष नेता हा या सरकारकडनं, अध्यक्षांकडनं दिला जात नाही. आज गवई साहेब इथं आले, गवई साहेबांनी संविधानावर भाष्य केलं. मला एवढंच म्हणणं आहे की आमचे अध्यक्ष जे आहेत नार्वेकर साहेब यांनी ते भाषण ऐकलं असावं, संविधानावर मान सन्मान त्यांचा अजून वाढला असावा आणि कुठेतरी रिस्पेक्ट ठेवत येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये अध्यक्षांनी विरोधी पक्ष पद हे लवकरात लवकर दिलं पाहिजे अशी त्यांना विनंती करतो. राज्य सरकारकडून जलसुरक्षा कायदा आणण्याच्या हालचाली चालू आहेत, त्याबद्दल पक्षाची गळचेपी वगैरे होईल? नाही, विरोधी पक्षाची फक्त गळचेपी होईल असं नाही. उद्या शेतकऱ्याचा एखादा मुद्दा असेल आणि शेतकरी एकत्रित येऊन त्यांचा मुद्दा मांडण्याचा जर विचार करत असतील तरी सुद्धा जेव्हा हा कायदा येईल तेव्हा त्यांना ती संधी मिळणार नाही. त्या कायद्याच्या अंतर्गत उद्या एखाद्या महिलेवर अत्याचार झाला आणि काही महिला एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा विचार करत असतील तरी त्यांना ते आंदोलन करता येणार नाही. तसंच विद्यार्थी, तसंच युवा, तसंच सामान्य लोक, तसंच कामगार. त्यामुळे हा कायदा आल्यानंतर संविधानाने दिलेला आपला जो हक्क आहे बोलण्याचा, एकत्रित संघटित होऊन आपला मुद्दा मांडायचा, तोच हक्क हे सरकार काढणार आहे. म्हणजे हे सरकार अप्रत्यक्षपणे संविधानाच्या विरोधात आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. दादा, शेवटचा प्रश्न, शक्तीपीठ महामार्ग त्या कोल्हापूर वगैरे भागात रेडी रेकनरचा रेट सरकारचा कमी आहे, मात्र जी शेती आहे त्या शेतीचा रेट जास्त आहे. मग त्याबद्दल शेतकऱ्यांचं एक मोठं नुकसान होतं, त्याबद्दल तुम्ही काय? नाही, एकतर आपला शक्ती मार्ग खरं तर या राज्याला नको आहे, कारण त्याला पर्यायी मार्ग आहे. आमचं एवढंच मत आहे की 85,000 कोटी रुपये तुम्ही शक्ती मार्गाला देणार, MSRDCकडनं तो रोड केला. जसं आपलं समृद्धी मार्गामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला, कॉन्ट्रॅक्टरकडनं मोठ्या प्रमाणात पैसा हा घेतला गेला, तसंच शक्ती मार्गामध्ये होईल. त्यामुळे ते 85,000 कोटी तिथं वापरण्यापेक्षा शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी, आमच्या युवांसाठी वापरावं, हॉस्टेलसाठी वापरावं,
इतरही अनेक विषय आहेत. आमच्या लाडक्या बहिणींसाठी तो पैसा वापरावा एवढं या सरकारला आम्ही सांगितलं. पण हे सरकार लोकांचा विचार करण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टरचा विचार जास्त करत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून हातामध्ये मलिदा कसा येईल, अद्याप त्यांचा पक्ष आणि व्यक्तिगत प्रगती कशी होईल याच्यामध्ये सर्व नेते आणि सत्तेत असणारे पक्ष हे अडकून बसलेले असं आम्हाला वाटतं.